नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघताय रोखोक. लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपांचा तिढा बहुतांश सगळ्या पक्षांचा आणि आघाड्यांचा सुटल्यात जमाय. सत्ताधारी महायुतीच्या अजून संपूर्ण जागा अद्याप जाहीर झाल्या नाहीत. कदाचित पहिल्या टप्प्यातले ज्या मतदारसंघाच्या निवडणुका आहेत लवकर आहेत अशा पहिल्या टप्प्यांच्या जागा त्यांनी जाहीर केल्या आणि नंतरच्या, कारण 5 टप्प्यात महाराष्ट्रात निवडणुका आहेत, त्या इतरांच्या अजून जाहीर व्हायच्या आहेत. आपण प्रामुख्यानं विदर्भात पश्चिम विदर्भाची, ज्याला वऱ्हाड म्हटलं जाते, त्या वऱ्हाडाची जर बात करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात असं येतं की जवळपास सर्व जागांवर जिथं प्रामुख्याने थेट किंवा तिहेरी लढत अपेक्षित आहे, या ठिकाणचे उमेदवार सत्ताधारी महायुती असो किंवा विरोधातली महाविकास आघाडी असो यांचे जवळपास जाहीर झाल्याचं आपल्याला दिसतंय. वर्धा या लोकसभा मतदारसंघामध्ये जुने खासदार भाजपचे रामदास तडस यांना पक्षानं उमेदवारी दिलेली आहे आणि ही जागा यावेळी काँग्रेसकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेली आहे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार वेळेवर तेवढा पॉवरफुल भेटला नाही, त्यामुळे त्यांनी काँग्रेसचे आर्वीचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षात जे नेते आहेत अनिल देशमुख यांचे भाचे अमर काळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन वर्धा लोकसभेची उमेदवारी त्यांना दिलेली आहे. त्यामुळे इथे वर्ध्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे रामदास तडस आणि महाविकास आघाडीचे माजी आमदार अमर काळे यांच्यात चांगली लढत होईल. तिसरा उमेदवार साधारणतः वंचित बहुजन आघाडीचा, हा थेट तिहेरी लढत नाही म्हणता येईल, परंतु वंचित बहुजन आघाडी येथे बऱ्यापैकी मतदान दरवर्षी घेते. दर निवडणुकीत मागच्या वेळी धनराज वंजारी वंचित बहुजन आघाडीचे इथे उमेदवार होते, त्यांनी बऱ्यापैकी सायझेबल मतदान घेतलं होतं. नंतरचा वऱ्हाडातला मतदारसंघ यवतमाळ वाशिम मतदारसंघ. या यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंच्या वाट्याला महाविकास आघाडीमध्ये ही जागा आहे आणि तिथे यावेळी त्यांनी माजी राज्यमंत्री काँग्रेसचे जे होते त्यांनी 1-1.5 वर्षापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. सगळं वातावरण बघून जेव्हा भावना गवळी शिंदेकडे गेल्या तेव्हाच ते इकडे आले आणि संजय देशमुखांना महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सेनेनं उमेदवारी दिलेली आहे. सत्ताधारी महायुतीचं मात्र अजूनही ही जागा शिंदे गटाकडे असल्यामुळे तळ्यात मळ्यात आहे. भावना गवळी यांची उमेदवारी अजूनही जाहीर झाली नाही. भारतीय जनता पार्टीने तिथे या जागेवर दावा सांगितलेला आहे. अंतर्गत सर्वेचा हवाला देऊन सांगितलेला आहे की भावना गवळी यावेळी तिथे निवडून येणार नाहीत. त्याच्यामुळे या जागेची रस्सीखेच आणि तिढा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अजूनही त्याची उमेदवारी तिथे जाहीर झालेली नाही. लगतचा मतदारसंघ आहे अमरावती. अमरावती हा अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा मतदारसंघ आहे. 2019मध्ये नवनीत कौर राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानं अपक्ष म्हणून समर्थनानं निवडून आल्या. यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि भारतीय जनता पार्टीनं नवनीत कौर राणा यांना उमेदवारी जाहीर केली. ती उमेदवारी जाहीर होताच बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षानं प्रचंड त्याला विरोध केला आणि अगदी महायुतीमधून काढून टाकलं तरी चालेल असा निकराचा इशारा त्यांनी दिला आणि दिनेश बुब हे प्रहार जनशक्ती पार्टीचे उमेदवार म्हणून तिथे लढत आहेत. काँग्रेसनं उमेदवारी तिथे दिली दर्यापूरचे या राखीव अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले बळवंत वानखडे. म्हणजे अमरावतीमध्ये नवनीत राणा
वर्सेस बळवंत वानखडे अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. पण तिथे तिहेरी होण्याची शक्यता यासाठी आहे की बच्चू कडू आणि शिंदेंची शिवसेना म्हणजे अडसूळ पितापुत्र, काही भारतीय जनता पार्टीतले अतृप्त आत्मे, या सगळ्यांची नाराजी यावेळी तिथे नवनीत राणांना भोवणार आहे. त्याच्यामुळे नवनीत राणा, बळवंत वानखडे आणि दिनेश बुब हे प्रहार जनशक्ती पार्टीचे उमेदवार आहेत. यांच्या तिहेरी लढतीची आत्तापर्यंत शंका होती आजपर्यंत, परंतु आज 2 तारखेला, 2 मार्चला, 2 एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी तिथे उमेदवारी दाखल केलेली आहे. आनंदराज आंबेडकरांना कदाचित वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देण्याची शक्यता, असं जर झालं तर तिथे नवनीत राणा, बळवंत वानखडे, दिनेश बुब आणि आनंदराज आंबेडकर असं चौरंगी सामना होण्याची शक्यता आहे. आणि या चौरंगी सामन्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार जे आहेत बळवंत वानखडे यांना फायदा होण्याची शक्यता आहे, असं आज तरी तिथे गणित दिसतं. नंतरचा आणखी शेजारचा मतदारसंघ आहे बुलढाणा. बुलढाणा या मतदारसंघात चौथ्यांदा यावेळी प्रतापराव जाधव यांना शिंदेच्या सेनेनी उमेदवारी दिलेली आहे. तिथे महाविकास आघाडीकडे ही जागा उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे आणि उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी दिलेली आहे. वंचित बहुजन आघाडीने तिथे माळी समाजाचे नेते आणि पूर्वाश्रमीचे शिवसैनिक वसंतराव मगर यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि बुलढाणा मतदारसंघात यावेळी आणखी एक बलाढ्य फॅक्टर काम करतो आहे. तो फॅक्टर म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, लढाऊ असा युवा कार्यकर्ता रविकांत तुपकर यांनी तिथे अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. त्याच्यामुळे या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा चौरंगी लढतीची शक्यता आहे. खरं म्हणजे असं बोललं जातं आहे की शेतकऱ्यांच्या अनेक लढ्यांमध्ये इतकं मोठ्या प्रमाणावर रविकांत तुपकरांनी काम केलं. लोकांच्या सुखदुःखात सामील होणे, कापूस असेल, सोयाबीन असेल, याचे लढे, शेतकऱ्यांना आसमानी संकटाचे पैसे मिळवून देणं, पीक विम्याच्या प्रश्नासाठी एक मोठा लढा उभारणं, मंत्रालयावर धडक देणं, हे सगळी आंदोलनं गेल्या 2 वर्षात 3 वर्षात रविकांत तुपकर यांनी एक हाती सांभाळलेली आहेत. आणि शेतकऱ्यांचं मोठं समर्थन रविकांत तुपकरांना लाभलेलं सगळ्यांनी आपण बघितलं. माध्यमांनी त्याला भरपूर प्रसिद्धी दिली. त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये प्रतापराव जाधव, नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर अशी तिहेरी लढत अपेक्षित आहे. या तिहेरी लढतीमध्ये नेमकं काय होते, कोण कोणाची मतं कमी करते, कोणता फॅक्टर बलाढ्य ठरते, शेवटी निवडणुकांना अजून वेळ आहे. या परिसरामध्ये 26 तारखेला मतदान आहे. त्याच्यामुळे निवडणुकांच्या 2 दिवस अगोदरसुद्धा चित्र बदलू शकते. परंतु या निवडणुकीचा निकाल काही लागो, रविकांत तुपकरांचा फॅक्टर अतिशय महत्त्वाचा आहे. काही लोक असं सांगतात की रविकांत तुपकर यावेळेस विजयीसुद्धा होऊ शकतील, कारण की नरेंद्र खेडेकर असतील, प्रतापराव जाधव असतील, या सगळ्यांना लोक कंटाळलेले आहेत. त्याच्यामुळे रविकांत तुपकरांच्या रूपाने एक नवा चेहरा, लढाऊ चेहरा, आक्रमक चेहरा, जो सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो, असा चेहरा आम्हाला हवा आहे, अशी मागणी राज्यभरातून ज्या पद्धतीने जवळपास 20 ते 25 जिल्ह्यांमधून शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रविकांत तुपकरांचा फॉर्म भरण्यासाठी हजर होतात. याचा अर्थ रविकांत तुपकरांना चाहणारा वर्ग राज्यभरात आणि एकूणच वऱ्हाड्यात किती आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. नंतरचा मतदारसंघ आहे अकोला लोकसभा मतदारसंघ. अकोला लोकसभा मतदारसंघात यावेळी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीत जातील असं करता करता ते महाविकास आघाडीत गेले नाहीत. कारण त्याला अनंत आहेत. आपण अनेकदा या कारणांची चर्चा केलेली आहे. आताची स्थिती अशी आहे की 4 टर्म या मतदारसंघातून निवडून आलेले संजय धोत्रे प्रकृतीच्या कारणामुळे ते मैदानात नाही आहेत. भारतीय जनता पक्षाने त्यांचे पुत्र अत्यंत बिनअनुभवी ज्याला म्हणता येईल, केवळ संजय धोत्रेंचे पुत्र म्हणून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. अनुप धोत्रेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीत अंतर्गत ज्या पद्धतीनं असंतोष पसरला, त्या असंतोषाचा सामना मोठ्या प्रमाणात भाजपला यावेळी करावा लागेल. कारण की भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार बाळापूरचे आणि कुणबी समाजाचं एक मोठं नेतृत्व, प्रभावी नेतृत्व नारायणराव गव्हाणकर नाराज आहेत आणि ते उद्या कदाचित फॉर्म भरणार आहेत.
त्यांनी फॉर्म भरला तर किमान एक 70-80 हजार ते 1 लाखपर्यंत मतांचा मोठा तोटा, मोठा खड्डा ते भारतीय जनता पक्षाला निश्चित पाडतील. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर नेहमीप्रमाणे इथे उभे आहेत. स्वतःची उमेदवारी त्यांनी कधीच जाहीर केलेली आहे. गेली 2 वर्षे ते सतत कामही त्यांचं चालू आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे अनुप धोत्रे, वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसनी काल उमेदवारी जाहीर केली. इथले प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर अभय पाटील. अभय पाटील यांच्या उमेदवारीला ग्रामीण भागातून प्रचंड समर्थन आहे. ते यासाठी आहे की नवी कोरी पाटी आहे. धोत्रेंच्या सतत 4 टर्म धोत्रे आणि आता त्यांचा मुलगा, हे पक्षात असणारी नाराजी, समाजात असणारी नाराजी, त्याच्यामुळे लोक कंटाळलेले आहेत आणि गेली 6-7 टर्म बाळासाहेब आंबेडकर इथे उभे राहतात. तर तोच सूर, कंटाळवाना सूर यांच्याही बाबतीत आहे. त्याच्यामुळे इथे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे डॉक्टर अभय पाटील यांना मात्र यावेळी संधी आहे. पण सामना तिहेरी होणार आहे. या तिहेरी लढतीमध्ये प्रत्यक्षात अपक्ष जे उमेदवारी दाखल करणार आहेत नारायणराव गवाणकर, हे कोणाचं मतदान अधिक खातात, कोणत्या गठ्ठ्यामध्ये खड्डा पाडतात, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं होईल. राजकीय निरीक्षकांच्या मते नारायणराव गवाणकर 25 ते 30% ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं कुणबी जे मतदान त्यांच्याकडे जाणार होतं ते कमी करतील आणि 60 ते 70% भारतीय जनता पक्षाचं मतदान कमी करतील. नारायणराव गवाणकरांचं नुकसान काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटलाला काही नाही, उलट झाला तर फायदाच आहे. अशा परिस्थितीमध्ये शेवटी या मतदारसंघात काय होईल हे आज तरी सांगता येत नाही. आजपर्यंतचा अनुभव असा सांगितला जातो की 2 मराठा प्रमुख उमेदवार असले की तिसरे जे उमेदवार असतात ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची सरशी होते आणि त्याच्यात कदाचित बाळासाहेब आंबेडकरांचा विजयसुद्धा होण्याची शक्यता आहे. आतापर्यंतचे अनुभव हे सांगतात. पण प्रत्येक निवडणुकी गणिक समीकरण बदलत असते. जुनंच समीकरण याही वेळेस काम करेल असं काही आवश्यक नाही. त्याच्यामुळे लढत अतिशय टफ होणार आहे, तिहेरी होणार आहे आणि या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा यावेळेस पाडा होईल असं वाटतं. फक्त निवडून कोण येईल, काँग्रेसचे अभय पाटील की वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर, हे बघणं आपल्याला अतिशय उत्सुक्याचं राहील. अशी एकंदरीत मतदारसंघाची परिस्थिती आहे. विदर्भातला जर आणखी एका प्रमुख लढतीकडे आपण लक्ष देण्याचा प्रयत्न केला तर ती लढत आहे ज्याच्याकडे देशभराचं लक्ष लागलेलं आहे. ते महाराष्ट्राच्या उपराजधानीतलं नागपूरची लढत. नितीन गडकरी ज्यांचे सर्व पक्षामध्ये अतिशय मधुर संबंध आहेत, जे फार वादग्रस्त आणि कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडत नाहीत, ज्यांना रोडकरी म्हटलं जातं, विकासकरी म्हटलं जातं, सगळे पक्ष आणि पत्रकार ज्यांच्याविषयी चांगलं बोलतात, असे नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसनं यावेळी बऱ्यापैकी तगडा उमेदवार, नागपूरचे काँग्रेसचे आमदार, माजी महापौर तिथले विकास ठाकरे, जे कुणबी समाजाचे नेते आहेत, आणि वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा तिथे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना आपली उमेदवारी जाहीर केली. त्याच्यामुळे अतिशय टफ फाईट तिथे देतील. काही नागपुरातल्या अनेक पत्रकारांचं म्हणणं आहे की कदाचित यावेळी गडकरींचा पराभव होईल, परंतु हे फार धाडसाचं स्टेटमेंट होईल. कारण एवढी सगळी विकास कामं, एवढ्या सगळ्या राजकीय पक्षामध्ये वेगवेगळ्या नगरसेवकांपासून तर आमदार मंत्र्यांपर्यंत अतिशय उत्तम संबंध, विकास कामं, विकास निधी देताना कधीही भेदभाव न करणं, ह्या सगळ्या गडकरींच्या खरं म्हणजे जमेच्या बाजू आहेत. गडकरी इतर नेत्यांच्या तुलनेत अतिशय बिनधास्त आणि थेट, ज्याला वराडीमध्ये धच्चोट असं बोललं जातं, म्हणजे बोलताना पर्वा करायची नाही, अशा प्रकृतीचे ते नेते आहेत. त्याच्यामुळे नितीन गडकरींचा नागपुरात पराभव करणं अगदी म्हणजे अशक्य नाही, परंतु सध्याच्या परिस्थितीत अत्यंत कठीण आहे. त्यावरही अर्थात ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि विदर्भात महाविकास आघाडीच्या बाजूनी प्रभाव लोकांचा सुरू आहे, तो प्रभाव नागपुरातही चालला. नागपुराच्या आंबेडकरी जनतेनं जर एक मताने, तिथल्या मुस्लिम जनतेनं, आंबेडकरी जनतेनं, ओबीसी जनतेनं, हलबांनी, कुणब्यांनी जर मोठ्या प्रमाणावर विकास ठाकरेंना मतदान केलं तर गडकरींचा विजय तिथे कठीण होऊ शकतो, अशी सध्या परिस्थिती आहे. महत्त्वाचा मतदारसंघ नागपूरच होता. नंतर चंद्रपूर जो आहे, चंद्रपुरामध्ये यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि ज्यांना नियोजनासंदर्भात अतिशय चोख असं समजलं जातं, सुधीर मुनगंटीवार यांना पक्षाने या
लोकसभा निवडणुकीमध्ये उतरवलेला आहे. हंसराज अहिर यांच्याऐवजी जेव्हा सुधीर मुनगंटीवार, वास्तविक सुधीर मुनगंटीवार यांची इच्छा नव्हती, कारण राज्यात आणखी काही वर्ष राजकारण करण्याची त्यांची इच्छा होती. भारतीय जनता पार्टीचं जेव्हा मुख्यमंत्रीपदाची काही नावं येतात तेव्हा त्याच्यात निश्चित मुख्यमंत्रीपदाचे दावेदार सुधीर मुनगंटीवार असतात, त्यांचं नाव त्याच्यावर येते. परंतु पक्षादेश झाल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला, त्याच्यामुळे ते उभे राहिले. सुधीर मुनगंटीवारांचं सुद्धा त्यांच्या संदर्भात विकास असेल, नियोजन असेल, दूरदृष्टी असेल, कल्पकता असेल आणि फॉलोअप असेल, या यंत्रणेबाबत सुधीर मुनगंटीवार अतिशय आघाडीवर असतात. हे कल्पक नेतृत्व आहे, दूरदर्शी नेतृत्व आहे. त्याच्यामुळे इथे त्यांच्याशी फाईट देणं, काँग्रेसनं प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी इथे जाहीर केलेली आहे. त्यांचे पती महाराष्ट्रात मागच्या टर्ममध्ये एकमेव चंद्रपूरचे बाळू धानोरकर खासदार होते. विजय वडेट्टीवारांचा प्रयत्न चालू होता स्वतःच्या मुलीला तिथे शिवानीला तिकीट देण्याचं, परंतु पक्षाने प्रतिभा धानोरकरांना आपली पसंती दिली. मला वाटते की इथे अत्यंत टफ लढाई होईल. चान्सेस आहेत प्रतिभा धानोरकरांच्या विजयी होण्याचे. शेवटी लोक भावनेच्या भरात जातात की विकासाकडे, सुधीर मुनगंटीवारांच्या दूरदर्शीपणाकडे बघतात. हे बघणं अतिशय आवश्यक राहील. 2 जे नंतरचे मतदारसंघ, 2-3 जे मतदारसंघ आहेत, रामटेक असतील, रामटेकला शेवटी ते रामटेक ही जागा शिंदे सेनेकडे गेलेल्या महायुतीमध्ये शिंदे सेनेला उमेदवार सापडला नाही. मग उमरेडचे काँग्रेसचे आमदार जे होते राजू पारवे, त्यांना देवेंद्र फडणवीसांनी फोडलं. राजू पारवेंनी आमदारकीचा राजीनामा दिला, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर रामटेकचं लोकसभेचं तिकीट त्यांना जाहीर झालं. म्हणजे महायुतीचे राजू पारवे आणि काँग्रेसच्या ज्या उमेदवार होत्या श्रीमती बर्वे यांचं ऐनवेळी रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी त्यांचं ते प्रमाणपत्र रद्द झालं. त्याच्यामुळे काँग्रेसने त्यांचे पती जे होते श्याम बर्वे यांना तिथे उमेदवारी दिलेली आहे. इथे मागच्या टर्मचे जे उमेदवार होते माजी IAS अधिकारी किशोर गजभिये यांना यावेळेस काँग्रेसनं तिकीट दिलं आणि बर्वेंना तिकीट दिलं. त्यामुळे ते नाराज होऊन किशोर गजभियेंनी रामटेकमध्ये अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. या उमेदवारीमुळे कदाचित रामटेकमध्ये सुद्धा तिहेरी सामना होण्याची शक्यता आहे. इथे नेमकं काय होईल हे आज तरी काही सांगता येत नाही. भंडारा गोंदिया या मतदारसंघामध्ये माजी खासदार, सध्याचे खासदार सुनील मेंढे यांनाच पुन्हा भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. काँग्रेसनं महाविकास आघाडीतर्फे प्रशांत पडोळे या नव्या चेहऱ्याला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. इथे वंचितचं ही फॅक्टर महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे इथे तिहेरी लढत होईल. गडचिरोली हा आदिवासी बहुल मतदारसंघ जो आहे, इथे ते विद्यमान खासदार अशोक नेते यांनाच भारतीय जनता पार्टीने मैदानात उतरवलेलं आहे. अशोक नेतेंचं काम चांगलं आहे, विनम्र चेहरा आहे, परंतु 1-2-3 टर्म ते खासदार आहेत. इथे काँग्रेसनं डॉक्टर नामदेव उसेंडी यांच्याऐवजी डॉक्टर नामदेव किरसान यांना म्हणजे अतिशय उच्च शिक्षित चेहरा, प्राध्यापक, डॉक्टर, LLB, LLM हे सगळं करतात, पण ते मतदारसंघाच्या बाहेरचा असल्याचा मुद्दा यावेळी मोठ्या प्रमाणात असतो आहे. परंतु एज्युकेटेड मनुष्य आहे. वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा इथे बऱ्यापैकी प्रभाव आहे, परंतु अशोक नेते वर्सेस डॉक्टर नामदेव किरसान या पद्धतीचं तिथे लढाई होईल. आजच्या घडीला तिथे नेमकं सांगता येत नाही की काय परिस्थिती आहे, कोण निवडून येऊ शकेल असं सांगता येत नाही. असं एकंदरीत विदर्भातल्या या 10 जागांचा एक आपल्याला अंदाज आहे. एक यावेळी निश्चित सांगता येते की विदर्भातल्या 10 जागांपैकी किमान 50% वर जागा सत्ताधारी महायुतीच्या विरोधात जातील, विरोधातल्या महाविकास आघाडीच्या निवडून येतील असं एकंदरीत वातावरण आहे. अर्थात प्रत्यक्ष मतदानाला आणखी बराच कालावधी आहे, तोपर्यंत या राजकारणाच्या पुलाखालून किती पाणी वाहून जाते हेही बघावं लागेल. परंतु आजच्या घडीला या 10 पैकी किमान 5 ते 6 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील अशा पद्धतीचं वातावरण आहे. हेच वातावरण, हाच टेम्पो जर कायम राहिला तर कदाचित विदर्भातल्या 10 जागांपैकी 6 किंवा 7 जागांवर सुद्धा महाविकास आघाडीचा दणदणीत विजय होऊ शकतो. वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर कोणाची मतं कमी करतो यावेळेस हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचं टाळून धर्मनिरपेक्ष मतांमध्ये विभाजन करण्याचं अप्रत्यक्षरित्या रचलेलं हे जे काही कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला जर लोकांनी ओळखलं तर
वंचित बहुजन आघाडीचं मतदानाचा जो टक्का जो आहे तो अधिक मागच्याही 2019च्या तुलनेपेक्षा अत्यंत खाली घसरेल असं सांगितलं जातं. कदाचित अकोल्यामध्ये त्यांचा टक्का वाढेल, ते स्वतः इथे उमेदवार असल्यामुळे. पण इतरत्र प्रमुख जी लढत आहे ती भारतीय जनता पार्टी म्हणजे सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असंच होईल. आणि विदर्भात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असणारी प्रचंड चीड, गेल्या 10 वर्षामध्ये मोदी शहा यांनी केलेलं दमनचक्र, सध्या आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते मुख्यमंत्र्यासह सगळे आत घालणे, सगळ्यांना नोटिसेस देणे, ऐन वेळेवर काँग्रेसचं खातं सील करण्याचा कार्यक्रम करणे, हे जे काही दमनचक्र सुरू आहे याच्या विरोधात सर्वसामान्य माणूस आणि विदर्भातला माणूस कौल देणार आहे अशी आजचीच तरी स्थिती आहे. अर्थात आणखी एका आठवड्यानंतर प्रत्यक्ष काय स्थिती होईल या स्थितीवर पुन्हा ताज्या घडामोडी घेऊन आपण निश्चित प्रत्येक मतदारसंघाचा आढावा या निमित्ताने घेऊया. मित्रहो, आजच्यापुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोकठोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.